हॅलो हाय, मी जयश्री पटेल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आज आहे अंगारकी संकष्टी, मंगळवार आहे आज. आणि आता मी म्हटलं चला आता रेसिपी बनवायची आहे, तर तुमच्याशी शेअर करूया. मोदक बनवणार आहे आणि आज माझा उपवास पण आहे आणि आज अंगारकी संकष्टी आहे. तर अंगारकी संकष्टीच मी पकडलेली आहे, तर त्याच्यासाठी मग आज मी मोदक बनवणार आहे. तर ते म्हटलं तुमच्याशी शेअर करूया चला. तर मी तुम्हाला दाखवते काय काय मी तयारी करून घेतली. थोडीशी तयारी केली आणि अजून बाकी आहे तयारी. तर चला मी तुमच्याशी शेअर करते. हे इकडे बघा, मी मस्त असं खोबऱ्याचा केस करून घेतलेला आहे, पूर्ण म्हणजे बारीक करून घेतलं आहे खोबरं. एक नारळ आहे हा, आणि हे थोडंसं आहे पीठ, तांदळाचं पीठ आहे. आणि मला गूळ घ्यायचं आहे अजून, आणि बाकीचं मी तर चला शेअर करू तुमच्याशी काय काय घ्यायचं आहे ते अजून. तर आज आहे अंगारकी संकष्टी म्हणून मी मोदक बनवत आहे. तर मोदकाचं आपल्याला हे करायचं आहे, पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं एक ग्लास मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले. आणि हे थोडंसं टाकायचं तूप, म्हणजे छान होतं, मऊ असं पीठ त्याचं होतं. त्याचे एक हे म्हणजे मऊपणा, आणि अगदी म्हणजे छान होतात मऊ असे मोदक. म्हणून ते मोदक पाणी उकळून घ्यायचं, आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे तांदळाचं पीठ. रव्यामध्ये पण बनवतात, रवा पण असं टाकून हे करतात. पण तांदळाच्या पिठाची वेगळी टेस्ट वेगळी येते, म्हणून मी चला म्हटलं तांदळाच्या पिठाचे थोडेसे मोदक आपण बनवूया. आणि मी पहिल्यांदाच म्हणजे खूप दिवसानंतर बनवलेत. आणि पीठ असं हे करून घ्यायचं, थोडंसं हलवायचं आणि झाकून ठेवून द्यायचं. ते मस्त उभं येतं आणि चांगलं होऊन जातं. तर इकडे मग म्हटलं चला आता खोबरं आपण बारीक केलेलं आहे किसणीवरती, तर ते मी याच्यामध्ये तूप थोडंसं टाकून घेतलं आणि तुपामध्ये चांगलं असं मस्त परतवून घ्यायचं. खूप चांगलं हलवायचं, असं थोडासा कलर चेंज होईपर्यंत त्याचा एकदम पांढरा शुभ्र कलर असतो तो, थोडासा असा रेडसर असा होऊन जातो, म्हणजे थोडासा चेंज होतो. तोपर्यंत त्याचं पाणी सगळं त्याच्यामधलं सख होऊन जातं पूर्ण असं गरम ह्याच्यामध्ये. आणि चांगलं पाणी हे गेल्यानंतर ते चांगलं आपलं म्हणजे मऊ आणि व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर गूळ टाकल्यानंतर, म्हणून चांगला खूप उशीरपर्यंत थोडंसं हलवून असं व्यवस्थित आपण त्याला हे करून घ्यायचं. आपलं त्याच्यावरचं पाणी जोपर्यंत जात नाही, कारण ओलं नारळ असतो ना, त्याच्यामुळं पूर्ण पाणी होऊन जातं. तर इकडे गूळ घालून घ्यायचं आहे. गूळ थोडासा असा हेच होता, तर म्हटलं चला तर गूळ घालून घेऊ. गूळ घातल्यानंतर असं खूप मस्त हे होते, जेवढं आपल्याला पाहिजेत, म्हणजे जेवढं आपलं खोबरं आहे किसलेलं त्याच्यापेक्षा अर्धं घालायचं आहे गूळ आपल्याला, म्हणजे तो म्हणजे गोड होऊन जातं, चांगलं गोड होतं, म्हणून तेवढं टाकायचं. आणि अजून जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही टाकू शकता, असं काही हे नाही, तुमच्या अंदाजाने टाकू शकता तुम्ही, म्हणजे किती गोड पाहिजे ह्या हिशोबाने. म्हटलं चला, आणि मग इकडे मस्त गूळ आणि हे मी टाकून घेतलं ह्याच्यामध्ये, आणि चांगलं हलवायचं, चांगलं हे करून ते काही जास्त थोडा वेळ हे करायचं आहे, मऊ असं होईपर्यंत, म्हणजे पूर्ण असं वितळतो गूळ, वितळून खोबरं आणि दोन्ही एकजीव होतं. त्याच्यानंतर आपल्याला बंद करून घ्यायचं. आणि जास्त असं वाटत असेल की कडक होतं असं, तर कडक होत असेल तर थोडंसं दूध आपण टाकून म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं, तर मऊ होत होतं परत, त्याच्यात काही हे नाही होते छान. आणि आम्ही इकडे वेलची टाकली, वेलची पावडर थोडीशी बारीक करून वेलची पावडर टाकली, आणि इकडे थोडंसं जायफळ पण टाकले. आणि याच्यात तुम्हाला टाकायचं असेल तर ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकता. मी काय ड्रायफ्रूट वगैरे काही टाकलं नाही, काय नाही, आपलं असंच मी बनवलं. आणि हे छान असं झालेलं आहे आमचं पीठ नाही, सॉरी. आणि हे इकडे मी पीठ मळायला घेतले. बंद कर, स्टॉप कर. बोडगावल ही पोरगी किती आगाव आहे, ती किती आगावपणा करते. गरम आहे, ते गरम आहे. दम देत राहते नुसतं सगळ्यांनी. बाजूला ते काम करू दे. समोर अगं मारा लागली ती, आण याला पकड घेऊन. काय करते समोर? आगाव पोरगी बाबा मारायचं नाही.
अन्न काढून काढून घेतली देऊन ठेवून येते तिकडे लय आगाव पोरगी ती. समो ए काय ते दरवाजा आपटला तिच्या गालावरती. दरवाजा आपटला तिच्या गालावरती. ह्या हा इथे हिचा हंगामा चालू आहे. उगाच नुसते हा काय करते देव झालं. आणि ते मम्मी आणि अंकिता दीदी असं पीठ मळून घेतलं. एकदम मस्त सॉफ्ट झालं पीठ. आणि हे आतमधलं ही मम्मीची केस ओढते. बाय बाय ग पोरगी. आगाव झालेला आहे आगाव. काय बोलू हा ती पकड बोलते तुला. हट नाही हाट करते ती. हट हट हाय हट काय करू ते करताय. नाही कॅन्सल कॅन्सल. केस सोड रे तिच्या हातात ना. सोड ना हातात ना केस सोड. नुसती मम्मीची केस वाढायला पाहिजे दुसऱ्याची. बघे बघे बघ पूर्ण अंग टाकून देते. घेऊनच गेला बाहेर. काही त्रास देते ती. आली माझी केस नाही वाढायची. माझं जास्त मोठं काय करते समू. अरे घेतलं बस आता बस. कोणी कुठले बनवले. माझे 2 झाले ना. अंकिता 4. हे 4 अंकिता दीदीने केले आणि हे 2 मम्मीने. ती डोका आपटते. मी कधीच काय केलंच नाही. आमची नाही 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 तुला नाही नाही बिलकुल नाही. कितीतरी मस्ती करावी म्हणतोय. कुकडी कुक. अरे अरे करायची. मम्मी नाही करणार हे काम. शेमूड पुसते का मम्मीला. मी मोठी झाल्यानंतर एवढी मस्ती करत होती काय. तर इकडे टोपामध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यावरती चाळण ठेवले. त्याच्यावरती मोदक ठेवायचे आपल्याला आणि झाकून घ्यायचं आहे वरती. तर मोदक थोडेसे म्हटलं आधी ठेवून द्यावं कारण सगळे एकदम जाणार नाहीत म्हणून अर्धे मोदक लावून घेतले मी कुकरला नाही सॉरी टोपामध्ये चाळणीमध्ये ठेवले. कारण असे उकडतात. कारण माझ्याकडे ते काय उकडीचं मोदक पात्र नाही आहे त्यामुळं असंच मी ठेवलं आणि छान असं उकडून घेतले. खूप छान असे झाले आणि खूप टेस्ट पण खूप छान होते जायफळणी आणि वेलचीनी. तर तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे आतमध्ये टाकू शकता त्याच्यामध्ये सारणामध्ये. तर छान असं झालं मस्त आणि झाकून ठेवलं मी. झाले एक 10 मिनटं ठेवायचे तसे. हे एवढे बनवलेत मी आणि करंजी पण बनवले आणि एक दिवा पण लावायलासाठी बनवला आहे आणि हे झालेत आणि हे इकडे ठेवले. आता बाकीचं आवरते भात वगैरे घालवले. हे आहेत 21 मोदक. 21 मोदक मी नैवेद्य दाखवला आणि दही भाताचा आणि भाजी थोडीशी असं नैवेद्य दाखवला आणि खूप छान असं वाटलं भारी कारण मी खूप दिवसानंतर बनवले मोदक.
तर चला कालचा व्हिडिओ मी काय तुमच्याशी व्हिडिओ एंड करायचा राहून गेला. कालचा म्हणजे काल आज बुधवार आहे. काल मी मंगळवारी व्हिडिओ शूट केला होता, म्हणजे मोदक बनवले होते. तेच रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली. आणि समूची थोडीशी समू मस्ती करत होती झाल्यानंतर घरी. तर तेही म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया थोडीशी, कारण लहान असल्यापासून आम्ही इथं आमच्या इकडे आहे ती येते. आणि लहानपणात मी काही जास्त व्हिडिओ कधी तिच्या जसं शेअर केला नव्हता, पण आता ती खूप मस्तीखोर झाली आहे, खूप आवाज करते आणि खूप मस्ती असते तिची. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावी थोडीशी तिची मस्ती काय कशी करते ती. आणि खूप दंगा करते आणि खूप अजिबात ऐकत नाही आता, अशी ही मस्ती खोर झाली ती. तर मोदकची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच रोज नवीन थोडे थोडे व्हिडिओ काय मी तुमच्याशी शेअर करायला प्रयत्न करते. तर ते तुम्हाला आवडतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला नक्की लाईक करा, म्हणजे थोडेसे आपले व्हिडिओ व्हायरल पण होतील, जास्त इकडे जे हे होईल त्याच्यासाठी. आणि आता घरी आहे मी, तर घरी असल्यामुळं थोडेसे जेवढे तुम्हाला म्हणजे माझ्याकडून जेवढं मला शेअर करता येईल जेवढे मी तुमच्याशी शेअर करेन व्हिडिओ. आणि बघू आता मला पण आता जायचं आहे कोल्हापूरला, तर तेही तुमच्याशी शेअर होईलच. आता डेली ब्लॉग असं चालू करायचा प्रयत्न मी करते, जसं जमेल तसं तुमच्याशी मी शेअर करते. तर नक्की व्हिडिओला लाईक करा मोदक आवडले असतील तर. आणि व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.